शासकीय कर्मचाऱ्यांना 60 वर्षात रिटायर करता 65 वर्षावरील रिक्षा चालकांना सन्मान निधी देताय, हा कुठला न्याय? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना रिक्षा चालकांचा सवाल। सोलापूर शहरातील रिक्षा संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। प्रशासनानं आनंद दिघेंच्या नावाने रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले, मात्र हे रिक्षा कल्याणकारी मंडळ फसवणूक करणारे कल्याणकारी मंडळ आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी दिली आहे। आनंद दिघेच्या नावाने सुरू झालेल्या कल्याणकारी मंडळात सरकार फक्त 50 कोटी देणार आणि रिक्षा चालकांकडून 1500 कोटी जमा करणार, ही सरळ फसवणूक आहे। सरकार रिक्षा चालकांची रक्कम वापरणार असं रिक्षा चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षात निवृत्त, रिक्षा चालकांना 65 वर्ष, हा कुठला न्याय? राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षात निवृत्त करते, निवृत्तीनंतर त्यांना निवृत्ती वेतन दिलं जातं, मात्र रिक्षा चालकांना कल्याणकारी मंडळांकडून असं लाभ दिले जात नाहीत। उलट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 65 वर्षानंतर रिक्षा चालकांना एकदाच सन्मान निधी म्हणून 10,000 रुपये दिले जाणार आहे। वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज सय्यद यांनी व रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, आम्हाला सन्मान निधी नको तर निवृत्ती वेतन पाहिजे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सन्मान निधीचा निर्णय मागे घेऊन निवृत्ती वेतनाची घोषणा करावी, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे। यावेळी प्रदीप आबा शिंदे, अल्ला बख्श शेख, इम्रान शेख, इरफान कल्याणी, रमेश बनसोडे, शंकर राऊत, अशोक बनसोडे, नागेश वाघमारे, नईम जमादार, मोईन शेख, मुन्ना पटेल। काय वाटतं तुम्हाला हे 65 वर्षाचं जे नियमावली जे दिलंय, 65 वर्ष झाल्यानंतर फक्त 10,000 एकदा मिळणार, काय वाटतं तुम्हाला? नाही, सरकारने जो हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं तरी आम्हाला रिक्षा चालकांना असं वाटते। कारण का 65 वर्ष तोपर्यंत रिक्षा चालक अतिशय अवघड आहे त्याची परिस्थिती जगणं, कारण का दिवस रात्र ऊन पावसात तो सतत रोडवर असतोय। 65 वय कमी करावा असं माझी माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांना विनंती करतो मी। एक 60 तरी करा निदान, की जेणेकरून त्याला तुम्ही जे कल्याणकारी मंडळ स्थापन केले, कुठंतरी आम्ही इतके वर्ष, आज जवळजवळ मी स्वतः 33 वर्ष झाले रिक्षा चालवतोय, त्या कल्याणकारी मंडळासाठी आम्ही पण लढा दिलेला आहे आणि माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कल्याणकारी मंडळ रिक्षा चालकांचं, टॅक्सी चालकांचं स्थापन केलं, त्याप्रमाणे निदान त्याचा 1% तरी भाग आम्हाला मिळावं, वयोमान कमी करावं अशी माननीय मुख्यमंत्र्यांना या आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ। आज तुम्ही परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंट बद्दल तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आला, तर काय तुमचं निवेदन आणि काय तुमचं प्रमुख मत? आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे जे परवा दिवशी प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही 65 वर्षावरील रिक्षा चालकांना सन्मान निधी म्हणून 10,000 रुपये देणार आहे, पण हे सरासर फसवणुकी आहे। का म्हणजे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ असू दे किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक संघटनांनी जेव्हा कल्याणकारी मंडळाचे बाबत लढा घेतला आणि त्या लढ्यामध्ये कल्याणकारी मंडळ स्थापन झालं, तर स्थापनमध्ये एक प्रमुख मागणी हे होती आमची सर्वांची की 60 वर्षावरील रिक्षा चालकांना, टॅक्सी चालकांना दरमहा 10,000 रुपये असं पेन्शन मिळायला पाहिजे होतं। पण परिवहन मंत्री साहेबांनी फक्त एकाच टायमाला सन्मान निधी म्हणून 10,000 देत असेल तर हे कुठं तर फसवणूक आहे आणि हे फसवणूक थांबवण्यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर आजचा आमचा एक उद्देश हे पण आहे की जे कल्याणकारी मंडळ स्थापन झालेलं आहे, हे महासंघाने याला घोषणा केलेली आहे की हे फसवणूक मंडळ स्थापन झालेलं आहे, कल्याणकारी मंडळ नाही। का म्हणजे 50 कोटी सरकारचे अनुदान आहे आणि 200 कोटी रुपये जे चालकांचेच आहे, क्योंकि जवळपास 25 लाख चालक आहे आणि रजिस्ट्रेशन फी 500, 300 रुपये सभासद फी, एक रिक्षा चालकांना 800 रुपये फी घेण्यामागे 200 कोटी रुपये, 25 लाख रिक्षा चालकांचे 200 कोटी रुपये आमचे जमा होणार आहे आणि सरकार निधी देत आहे फक्त 50 कोटी। म्हणजे कुठं तर आमचाच पैसा घेऊन आमचाच कल्याण करण्याचा यांचा हेतू आहे, असं कल्याणकारी मंडळ चालत नसून आम्हाला चालक कल्याणकारी मंडळ ज्याप्रमाणे बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळ आहे, त्याचप्रमाणे रिक्षा चालकांचे कल्याणकारी मंडळ असावा अशी आमची अपेक्षा आहे। कल्याणकारी मंडळ कोण स्थापन केलं? हे आनंद दिघे साहेब यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने कल्याणकारी मंडळ स्थापना केली
दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रिक्षावाल्यांना 50 कोटी रुपये अनुदान देऊन कल्याणकारी मंडळ स्थापन केलंय. पण या कल्याणकारी मंडळमध्ये असली कोणतीही तरतूद नाही ज्यामुळे रिक्षा चालकांचे कल्याण होऊ शकेल. मला आता तुम्ही म्हणता की सन्मान निधी योजना जी आणली ती फक्त एकदाच 10,000 रुपये देणार का? हा. नंतर life- नाही परिवहन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की एकदाच आम्ही त्यांना सन्मान करून 10,000 रुपये देणार. मग पुढचं जगणं कसं होणार रिक्षा चालकांचं, आमचं जगणं पुढचं कसं होणार या विषयावर आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे. नाही, म्हणजे आता एकदा फक्त मला पेन्शन पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. हा. दर महिन्यात किती पेन्शन पाहिजे? दर महिना आम्हाला 5 ते 10,000 रुपये पेन्शन हवे आहे. का म्हणजे कल्याणकारी मंडळ आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे गाड्या आहेत जे पण वाहनात विकले जातात त्या वाहनावर फक्त 1% सेस पण घेतले सरकारने आणि ते कल्याणकारी मंडळाला दिल्यानंतर 1,500 कोटी रुपये कल्याणकारी मंडळमध्ये जमा होणार. पण सरकार काय करत आहे, फक्त 50 कोटी देऊन एक लुबाडण्याचं काम आणि चालकांना शांत बसवण्याचं काम करत आहे. आता त्या कल्याणकारी मंडळाच्या सदस्य होण्यासाठी काय पात्रता आहे? कल्याणकारी मंडळ सदस्य होण्यासाठी पहिले तर जे संघटना आहे संघटनेचे 2 सदस्य आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ते कल्याणकारी मंडळ जिल्हा नियोजन समितीकडे देण्यात येणार आहे आणि बाकीचे महाराष्ट्रामध्ये परिवहन खात्यामध्ये ते देण्यात आलेले आहे. ते पात्रता काय झालं म्हणजे त्याला रिक्षा चालकाचं परमिट आणि बॅच लायसन असणे गरजेचं आहे.